से हेलो से हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये से वेलकम गाइस से समथिंग वेलकम हाय करतेस ना हाय कर सो आम्ही अचानक डिसाइड केलंय आम्ही नाही हा मी डिसाइड केलंय की ना आज संडे आणि मस्त छानपैकी कुठेतरी असं नॅचरल प्लेसवर जायचंय की जिथे खूप छान ग्रीनरी वगैरे आहे. सो तू जिथे घेऊन चालली तिथे नक्की आहे ग्रीनरी? हो आहे. तर आम्ही जाणार आहोत सारोळ्याला. तर आम्ही माझ्या ज्या सिस्टर इन लॉ आहेत मोठ्या त्यांना कॉल केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जर फ्री असाल तर आपण सगळी सोबत जाऊ. तर मग त्या म्हटलंय की हो मी फ्री आहे चल तू येऊन जा. तर मग आता आम्ही रेडी होतोय आणि मस्तपैकी मी तिथे खाण्यासाठी छान वांग्याचं भरीत आणि देसी स्टाईल आणि आई भाकरी करणार आहे. सो आता मी ते बनवते आणि रेसिपी पण शेअर कर लोकांसोबत. मी याची रेसिपी पण शेअर करेन नंतर. तू आता बनवून सांग ना. आता सांग आणि आपण लगेच कव्हर करून घेऊ आणि भेटूया मग मस्त पैकी आज छान डे फुल तिथे स्पेंड करूया. हो पण सगळ्यांना म्हणा ओके थँक्यू सगळ्यांना. सो सी यू गाइस. आता आम्ही मस्त रेडी होणार आहे आणि रेडी झाल्यानंतर आपण कंटिन्यू करू. ओके आणि मग आय लव्ह यू सगळ्यांना. चल बाय. सर्वप्रथम वांगे आणि टोमॅटो भाजून घ्या आणि त्यानंतर मिरची आणि जे लसूण असतं ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. मग कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जे बारीक केलेलं आहे ते टाकायचं आणि त्याला छानपैकी स्टर करून थोडंफार रेडिश होऊ द्यायचं कारण की ते छान प्रकारे शिजलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये सॉल्ट ॲड करायचा चवीप्रमाणे आणि नंतर कोथिंबीर ॲड करा आणि त्यानंतर जे टोमॅटो आणि वांगी होती त्याला पील ऑफ करून घ्यायची आणि ती ॲड करायची आणि त्याला छान प्रकारे असं स्मॅश करत करत त्याला चांगलं शिजू द्यायचं कमी फ्लेमवर. आणि मी गॅरंटी देते गाईज इतकं चविष्ट वांग्याचं भरीत तुम्ही खाल्लं नसणार. सो नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे आणि नक्की प्रत्येकजण घरी बनवू शकेल अशी रेसिपी आहे. सो आता याला छान प्रकारे शिजू द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट माझा नेहमी असतो तो म्हणजे लेमन ॲड करायचं. त्याच्यामुळे जास्त तिखट लागत नाही. आणि ही बघा माझी वांग्याची भरत्याची रेसिपी रेडी आहे. तर गाईज दिस इज आउटफिट चेक आणि ही आहे माझी क्यूटी बेबी जी तिचा आउटफिट तुम्हाला सर्वांना दाखवत आहे. सो नक्की कॉमेंटमध्ये सांगा ती कशी दिसतीये. सो चला तर मग आता निघूया. आम्ही रेडी झालेलो आहे आणि मला असं वाटतं सारोळा हे लोकेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना माहित आहे आणि मी त्या लोकेशन बद्दल खूप ऐकून होतो आणि चान्स भेटत नव्हतं जाण्यासाठी. तर आज चान्स भेटला आहे. श्रद्धाने प्लॅन बनवला. तर मग आम्ही ब्लॉग मध्ये ते दाखवू तुम्हाला कसं आहे तिथे ठिकाण. आणि ओके चला लवकर चलो बाय करो सबको. तिचा खराब होती आता थोडी पडली होती तर तिला थोडस लागलंय. तर चलो ठीक आहे कंटिन्यू करूया ब्लॉग मध्ये. सी यू देअर बाय. तर गाईज आम्ही निघालोय आता आम्ही जाणार आहे माझ्या मोठ्या ननंदबाईच्या घरी आणि मग तिथून त्यांना पिकअप करून मग आम्ही सारोळ्याला जाणार. हाय कर बेबीला हाय कर. मी येते म्हणा बेबी मी येत आहे. हो तुम्ही रेडी आहात. हो हाय कर बेबीला. आय एम कमिंग बेबी. बेबीला भेटायचंय. हाय बेबीला भेटण्याची उत्सुकता बघा या बाळाची. व्हिडिओ करेल ऍक्टिंग करेल डान्स करा. अयो हाकर बेबीला. इकडे बघा दोघी हाय करा. हाय करा. हाय करा. पळा अद्विका. मम्मी कुठे आहे? आलंय माझ्या मोठ्या नंदबाई आणि माझी लाडाची भाची. हाय हाय आमच्या आहेत ननंदबाई.
जायचंय म्हणत जायचं तिथं काय तुम्हाला काय चाललंय काय चाललंय सो आम्ही ह्या लोकेशनवर थांबलो आहे. कुठली लोकेशन माहित नाही पण रस्त्यामध्ये आम्हाला खूप छान असं पाणी भेटलं. चलो 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 ए हाय करा बच्चो हाय करो हाय करो हाय इधर 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 हाय बेबी हाय हाय कर चला मम्मा बघायला चला. हा हे बघायचं हॅलो गाईज मामा बघा कुठे गेले. ते बघा तिच्या आत्ती सोबत चालली आहे की मस्त. दादा चलो तर हा पहिला स्पॉट आहे जिथे आम्ही थांबलोय आता. दीदी माझी याच्या अगोदर पण इथे येऊन गेली म्हणून तिला इथलं बरंच काही माहिती आहे. तर छान हे असं गाव आहे. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. सुंदरी सुंदरी छान आहे मस्त प्लेस आहे. चला तर आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशन. येस आता आम्ही इथे जेवण करणार आहे छान पैकी मस्त. घरून आम्ही वांगे आधी आता पटकन जेवण घेऊ आधी. वडा दीदी वडा बनवला आणि ह्या आमच्या छोट्या छोट्या चिमुकल्या मुली. चला इकडे जाऊया. अरे तिथं पब्लिक दम्मानी दम्मानी अलीकडून जा अलीकडून. चलो खाली वाकून जा आरामात जा. अरे जास्त आहे ना. हे घ्या हे घ्या हे घेऊन जा. नाही तू जा अगोदर आणि मग मला हे जा तू. ठीक आहे चलो आ जाओ. जास्त आतमध्ये इथेच बसू आपण इथे. श्रद्धा तुझ्या फ्रेंड आल्या ते बघ ते बघ ते येऊ लागलं बघ. इकडे येत आहे त्याला. अरे नाही येत त्यांचं सांभाळणार आहे तिकडे माग कोणी नाहीये. गुड जॉब. चला आता मला पण खूप भूक लागली आहे. लवकर जेवण वाढा आणि द्या मला. व्हिडिओ डायरेक्ट चाललाय तुमचा. हे बघा मी भरीत बनवलंय छान. हे दीदीचे वडे. दीदीचे नाही आहेत ते दीदीचे वडे. आईने बनवलेल्या भाकरी आहे. ओके तू काय करते बाया. ते खायचं नाही. हे बघा किती छान पद्धतीने यांचं जेवण चालू आहे आरामात. अनुष्का पोट भरलं बाया. हो. काय खाताय. वडा सांबर. तुम्ही काय खाताय. वडा सांबर. आई तुम्ही भाकर. आधी का तुम्ही काय खाताय. पाणी पिताय.
तुम्ही आणि तुला जे ऐकायचं ना ते सांगतो मी. ते भरीत खूप छान झालं होतं आणि भाकरी सोबत खूप मस्त लागलं मला. नाटक ओके. किया तू काय खातीये? तू काय खाती मला सांग. पोळी खाती पोळी. ए बाळ डान्स कर. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बरी राजा फोटो माझा काढ. अरे 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 इकडे ये. इकडे बा. तर आता आपण इथून कुठे जाणार आहे? अनुष्काला सगळं लोकेशन माहित आहे. आपण जाणार आहे सारोळ्याच्या त्या गार्डन मध्ये. तिथे जाऊन आपल्याला चढायचं आहे डोंगर. अच्छा. मग तिथे एक मंदिर आहे. आणि काय त्या मंदिराचे रहस्य तुम्ही सांगू शकता का? त्या मंदिराचं रहस्य हे काय काय सांग मला. त्या मंदिरात एक संत आहे. म्हणजे ते ज्यांच्या नशिबात असते त्यांनाच ऐकू येते त्यांचे ते गाणे वगैरे. कीर्तन. हा कीर्तन. अच्छा. त्यांचे ते कीर्तन ज्यांच्या नशिबात असते त्यांनाच ऐकू येते. साईबाबा. आपण आता कोणाला ऐकायला येता तिथे गेल्यावर बघू. ओके चलो आता जेवण खावण करून आम्ही निघालोय आमच्या पुढच्या डेस्टिनेशन वर. हे अडकलेत. अरे 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 हाईट. हा घमंडे. अरे बाया पडली तू. मधून 4 व्हीलर येतात बरं रस्त्यात मध्ये नाही थांबायचं. चलो चलो चलो. सो आम्ही गाडी आता पार्क करणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत वरती. सगळ्यात पहिले आम्ही ते छोटंसं एक गार्डन आहे सारोळ्याचं. तिथे आम्ही आमच्या छोट्या छोट्या बेबीला खेळवणार आहे आणि मग आम्ही वरती डोंगरावर जाणार आहे. जिथे की अनुष्काने जसं सांगितलं ही माझी लाडाची भाची आहे आणि आम्ही म्हणजे भाची मामी कमी आम्ही मैत्रिणी जास्त है ना. हे माझे साहेब गाडी पार्क करून येत आहे. काय झालं बाळा? बाळा काय झालं? आमच्या छोट्याशा बाळाला काय झालं? काय झालं बाळा? पडलं तुम्ही? आ बेबी पडलं तुम्ही? आता मी पकडते दोघींना. आता नाही पडणार. आता मम्मी आहे ना. ये बघा चला. शैतान. 2 साल का शैतान. ये 2 साल का शैतान है और ये 4 साल का शैतान है हमारा. ये आता नहीं पडलं ना अभी का? बस किया. 2 hours later. श्रद्धा तू खेळते का? अच्छा तुला पण खेळायचं. बापरे हद्द झाली आता. हद्द पार केली या लोकांनी. बाकीचे लोक आहेत ना शिव्या घालणार आहेत आम्हाला आता. मला तर नक्की वाटतं हे लवकर खेळ कोणी बघितला ना तर ये देखो ये 25 साल का लड़का. सॉरी अरे अरे जॅकेट सांभाळून. मजा आली ना. ए सगळ्यांकडे ध्यान ठेवा. अनुष्का अनुष्का तू समोरून जा. हे खाली उतरले ना तर यांना पकडायचं. वाह रे वाह. इधर तो एक बेटी अपने माँ को झूला झुलाती हुए. अब बेटी बैठ गई है झूले पे और कह रही है मम्मा झूला दे दो. काय मुले यांच्याकडे ध्यान द्या. बघ आली आद्विका आली बघ. ये बंधन तो प्यार का बंधन है. ओ हो आपकी प्रिय माता जी आपको झूला झुला रही है. यह क्या चल रहा है? हाय किया. हाय आद्विका. Tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep. They all see that it's a lie, 'cause we always give